या बातमीपत्राकडे वळणार आहोत। सुरुवात करूयात या क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका। आव्हान याचिकेवर आज सकाळी 11 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी। राज्यभरातील सर्व शाळा आज सुरू राहणार। शाळा बंद ठेवल्यास शिक्षकांचा पगार कापणार। मुख्याध्यापक मंडळाच्या प्रस्तावित संपाविरोधात शिक्षण विभागाचा कठोर इशारा। मुंबई पालिकेत शिवसेना उबाठा आणि काँग्रेससोबत आघाडी करणार। आघाडीबाबत उद्धव ठाकरेंची दिल्लीत खरगेंसोबत बैठक होणार, सूत्रांची माहिती। पुण्याच्या मुंढव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। तपासात तेजवानी सहकार्य करत नसल्याचा पोलिसांचा दावा। मुंबईतल्या गोरेगावमधील विवेक ज्युनियर कॉलेजनं मुस्लिम विद्यार्थिनींसाठी केली बुरखाबंदी। मुस्लिम विद्यार्थिनींमधून नाराजी व्यक्त। मुंबईतल्या राणीच्या बागेत 1.5 महिन्यात 2 वाघांचा मृत्यू। शक्ती वाघापाठोपाठ शक्तीचा बछडा रुद्रचाही मृत्यू। वाघांच्या मृत्यूबाबत उच्चस्तरीय चौकशीची भाजपची मागणी। जैन मुनी निलेश चंद्र कबुतरांसाठीचा लढा अधिक प्रभावी करणार। कबुतरखाने वाचवण्यासाठी आज निलेश मुनींकडून व्याख्यानाचं आयोजन। तर 7 डिसेंबरला जैन समुदायाचा मोर्चा। रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचं मोदींनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत विमानतळावर जात गळाभेट करून केलं भव्य स्वागत। विमानतळ ते पंतप्रधान निवासापर्यंत एकाच कारनं केला दोन्ही नेत्यांनी प्रवास। राष्ट्रपती भवनात आज पुतीन यांचं होणार औपचारिक स्वागत। भारत रशिया दरम्यान मोदी आणि पुतीन यांच्या दरम्यान संरक्षण, ऊर्जा आणि व्यापारासमवेत होणार महत्त्वाची चर्चा। आणि इंडिगोच्या 48 तासात 500 पेक्षा जास्त फ्लाईट रद्द। तांत्रिक कारण आणि कर्मचारी अनुपस्थितीचा सेवेवर परिणाम। प्रवाशांना मोठा मनस्ताप। बातमीपत्राला सुरुवात करूयात। मुंढवा येथील तब्बल 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा तपास वेग घेत असून रोज नवे तपशील समोर येत आहेत। या प्रकरणी शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे, तर कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांची कसून चौकशी झाली आहे। या चौकशीत अनेक खुलासे झाले असून त्यामुळे अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। पाहूयात। दिग्विजय पाटलांची कसून चौकशी। पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार। पुणे जमीन प्रकरण भोवणार। पुण्यातल्या कोरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवार आणि त्यांचा मामे भाऊ दिग्विजय पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण या प्रकरणी पोलिसांनी शीतल तेजवानीला अटक केली। दरम्यान अमेडिया कंपनीचा संचालक दिग्विजय पाटील यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 1 डिसेंबरला दिग्विजय पाटील यांना नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते। 2 डिसेंबर रोजी दिग्विजय पाटील पुणे पोलीस आयुक्तालयात हजर राहिले आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला। आर्थिक गुन्हे शाखेनं दिग्विजय पाटील यांची कसून चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे। चौकशीसाठी पुन्हा बोलावल्यास आपण हजर राहणार असल्याची हमी दिग्विजय पाटील यांनी दिली आहे। तसंच जय पवारांच्या लग्नासाठी बहरीनला जाणार असल्यानं लग्नावरून परत आल्यानंतर पुन्हा चौकशीसाठी हजर राहणार असल्याचं दिग्विजय पाटलांनी पोलिसांना सांगितलंय।
दिग्विजय पाटील चौकशीला हजर राहिले होते यापूर्वी मागच्या तारखेला हजर राहिले. इथे संतोष हिंगाणे हो. सरांकडे आणि पोलिसांमध्ये देखील. त्यांचं काय म्हणणं आहे ते म्हणतात का दोषी आहेत निर्दोष आहेत? त्यांनी काय बाजू असं जो सबजुडाइज ना, कोण ठरवणार कोण दोषी आहे कोण निर्दोष आहे. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीत दिग्विजय पाटील भागीदार आहेत. कंपनीचे सगळे आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार दिग्विजय यांच्याकडे आहेत. त्यामुळेच कोरेगाव पार्क जमीन खरेदी प्रकरणात दिग्विजय पाटलांविरोधात दोन्ही गुन्हे दाखल करण्यात आले. पण एकीकडे पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर दिग्विजय पाटील यांना बहरीनला जाण्याची परवानगी मिळालीच कशी, असा सवाल अंजली दमानी यांनी उपस्थित केला. चुपचापपणे चौकशा होत आहेत. आता दिग्विजय पाटीलची 2 तारखेला चौकशी झाली अशी माहिती मिळतेय आणि तो माणूस आज बहरेनला देखील गेला अशी जेव्हा बातमी मी ऐकते धक्का बसतो की एवढा मोठा क्रिमिनल चार्ज असताना अशा व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली अधिकाऱ्यांनी? जर हा माणूस परत देशात आला नाही तर या पूर्ण चौकशीची ही जी आहे प्रक्रिया जी आहे ती थांबणार आहे का? पण हा व्यक्ती जर तिथून परत आलाच नाही तर या पूर्ण प्रकरणाची चौकशी कुठे येणार आहे त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह आत्ताच्या घटकेला तरी मला दिसते. 1% भागीदार असलेल्या दिग्विजयवर गुन्हा दाखल करण्यात आला. मग 99% भागीदार असलेला पार्थ पवार यांचं नाव FIR मध्ये का नाही, असा सवाल दमानी यांनी विचारलाय. तर शीतल तेजवानीची अटक हा केवळ दिखावा असल्याचा आरोप त्यांनी केलाय. FIR मध्ये पहिलं अमेडिया एंटरप्राइजेस LLP आणि पार्थ अजित पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे. ते घातल्याबरोबर अजित पवारांना राजीनामा हा द्यावाच लागेल आणि त्याच्यासाठी मी लढणार आहे जसं मी म्हटलं. पण विरोधी पक्ष पैकी आता मला जर फक्त कळलं की काँग्रेस करतंय पण बाकीचा विरोधी पक्ष सुद्धा काय करतोय याच्यावरही प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे हे तर खूप झालं. म्हणजे तिजोरी फोडणारा आणि तिजोरीतून फोडल्यानंतर जो माल ज्याच्याकडे देतो तो लंपास करणारा तो आरोपी नाही. तो दरवाजा त्यात फोडायसाठी शस्त्र देण्याचं काम कोण केलं? तिजोरी फोडायसाठी तो शस्त्र पुरवण्याचं काम, हातोडा पुरवण्याचं काम, ते लॉकर तोडण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं काम, सर्व जबाबदारी आणि त्याला ताकद देण्याचं काम जो आहे ज्यांनी केलं आहे ते पार्थ पवार आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं हे स्वाभाविक आहे, कोणीच रोखू शकत नाही. म्हणणं असं आहे की अधिवेशनाच्या तोंडावर काहीतरी थातूर मातूर कारवाई असावी म्हणून ही अटक झालेली आहे. ज्या अर्थी देणारी व्यक्ती दोषी आहे त्या अर्थी घेणारीही व्यक्ती दोषी आहे. अमेडिया कंपनी या व्यवसायात असल्यामुळं 1% आणि 99% भेद करता येणार नाही. 99%च्या असा कोणताही कंपनीत असा नाही आहे की 99%च्या संमतीशिवाय 1% काही निर्णय घेऊ शकतो. आणि म्हणून याच्यात 100% पार्थ पवार आणि ते पाटील या दोघांना सुद्धा अटक झाली पाहिजे. विरोधक हा प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि म्हणून त्याला दादांना टार्गेट करायचं हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. तो त्यांचा अजेंडा आहे. काही हातात असो नसो कोणता पुरावा नसला तरी मीडियासमोर जायचं आणि दिवसभर टार्गेट करायचा हा एक कलमी कार्यक्रम विरोधकांचा आहे. सध्या तरी बहरीनवरून आल्यानंतर दिग्विजय यांच्या चौकशीत काय समोर येतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र तेजवानीला झालेल्या अटकेमुळे पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचे राज्याच्या राजकारणात पुढच्या काळात पडसाद उमटण्याची चिन्ह आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.